नमस्कार, मी माया तळणकर, नांदेड। आज सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार म्हणजेच विशेष शेर सादर करण्याचा हा दिवस। या उपक्रमामध्ये मी आपल्या परिवारातील गझलकारांचे एकूण 5 शेर सादर करणार आहे। सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे गझल गुरु आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी.के. उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते। गझलकारा आसावरीताई जाधव यांचा वियतगंगा या व्रतातला। ऐका तर। नको जगणे उदाशीचे, जरा हसणार आहे मी। नको जगणे उदाशीचे, जरा हसणार आहे मी। उमेदीने नव्या आता पुन्हा जगणार आहे मी। उमेदीने नव्या आता पुन्हा जगणार आहे मी। उदाशी मग ती कोणत्याही कारणाने का असणं माणसाला ती नकोशी वाटते आणि म्हणूनच गझलकारा म्हणतात की मला हे नैराश्य नको आहे। मी आता प्रसन्न राहणार आहे आणि मोठ्या उल्हासाने आनंदी जीवन जगणार आहे। वा, मनाची मरगळ झटकणारा खूप सुंदर शेर आसावरीताई, धन्यवाद। आणि यानंतर आता दुसरा शेर सादर करते योगिताताई काळे यांचा पादापुलक या व्रतातला। खोल मनावर घाव अगोदर, खोल मनावर घाव अगोदर, नंतर शाब्दिक निष्फळ फुंकर, नंतर शाब्दिक निष्फळ फुंकर। आधी विचार न करता शब्दबाणाने मन घायाळ करायचे आणि नंतर शाब्दिक मलमपट्टी करायची, हे कशात बसते? हे कितपत बरोबर आहे? आधी चुका करायच्या आणि नंतर सॉरी म्हणायची पद्धतच आहे। आणि यानंतर आता तिसरा शेर सादर करते स्मिताताई शिंदे यांचा अणलज्वाला या व्रतातला। त्या म्हणतात, कुणी झोपला असेल त्याला उठवू शकतो, कुणी झोपला असेल त्याला उठवू शकतो। सोंग घेतले झोपेचे तर उठणे अवघड, सोंग घेतले झोपेचे तर उठणे अवघड। अगदी बरोबर। एखादी व्यक्ती जर झोपली असेल तर त्याला आपण जागे करू शकतो, पण जर एखाद्याने झोपण्याचे नाटक जर केले असेल तर मात्र आपण त्याला उठवू शकत नाही। खूप सुंदर शेर स्मिताताई। आणि यानंतर आता चौथा शेर सादर करते स्वर्गाताई गोडबोले यांचा लवंगलता या व्रतातला। त्या म्हणतात, मनासारखे सर्वांना जर जीवन कळले असते, मनासारखे सर्वांना जर जीवन कळले असते, हळहळणाऱ्या किती जणांचे खचणे टळले असते, हळहळणाऱ्या किती जणांचे खचणे टळले असते। खरं तर माणसाला जे मिळाले त्यात समाधान मानले पाहिजे, पण तसे न होता कित्येक जण आपल्या नशिबाला दोष देत हळहळताना दिसतात। जीवनातले कटू सत्य माणसाने ओळखून वागले पाहिजे, हेच स्वर्गाताईने या शेरातून सूचित केलेले आहे। खूप सुंदर शेर स्वर्गाताई। आणि ह्यानंतर आता 5वा शेर सादर करते पी.के. उर्फ प्रणव बनसोडे सरांचा आनंदकंद या व्रतातला। ऐका तर। काळोख दाटलेला, काळोख दाटलेला माझ्या मनात जेव्हा, चंद्रासमान आली ती जीवनात तेव्हा, चंद्रासमान आली ती जीवनात तेव्हा। वा, पी.के. सरांचा हा शेर खूपच अप्रतिम आणि आरशासारखा स्पष्ट आहे, त्यामुळे स्पष्ट करण्याची काही गरजच नाही। आणि म्हणूनच म्हणते, हातच्या काकणाला आरसा कशाला। धन्यवाद। गझल प्रावीण्य परिवार।